तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA नवीन खाद्यपदार्थ उत्पादक आणि विक्रेत्यांविरोधात सुरू केलेल्या धडक तपासणी मोहिमेत बाळापूर शहरासह निंबाफाटा व संपूर्ण तालुक्यात या मोहिमेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। तर अन्न व प्रशासन विभागाने वाडेगाव येथील एका डेअरीवर कारवाई केल्याने एकच खळबळ निर्माण झाली। दरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे निंबाफाटा व परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची प्रतिष्ठाने बंद केल्याचे दिसून येत आहे। अन्न व प्रशासन विभागाकडून बाळापूर शहरात भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडून नमुने गोळा केले जात आहेत। मात्र या कारवाईची कुणकुण लागताच निंबाफाटा येथे बऱ्याच व्यावसायिकांनी सोमवार 15 जून रोजी सकाळी आपली प्रतिष्ठाने आणि दुकाने काही काळ पूर्णपणे बंद ठेवून पळ काढल्याचे चित्र पाहायला मिळाले। खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण पसरले असून अचानक मोठ्या संख्येने दुकाने बंद झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संशय निर्माण झाला। कारवाई टाळण्यासाठी दुकाने बंद करून पसार होणारे व्यावसायिक नक्कीच अन्नात भेसळ करत असावेत अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। MCN न्यूज मराठी करिता बाळापूरवरून काझी मेहंदी हसन।